बैल हारल्यानंतर डबल तुम्हाला जर एखादी शर्यत करायची असेल तर मालकांची लावा। मंडळी शुभ सकाळ, जय जवान जय किसान। बैलगाडी क्षेत्र हे सर्वसामान्य बैलगाडी किंवा शेतकऱ्यांचा खेळ होता, परंतु अनेक मोठमोठी लोक या बैलगाडी क्षेत्रामध्ये येऊ लागली आणि आता तो खेळ राहिला नाही। तर खऱ्या अर्थानं व्हिडिओचा थोडासा सगळ्यांना राग येईल, परंतु हा खेळ खेळासाठी नाही तर एकमेकाची जिरवण्यासाठी खेळू लागलेले आहेत। या खेळातून अनेक जीवनाचा आनंद मिळतो, अनेक लोक या खेळातून पुढे गेलेले आहेत। तर खऱ्या अर्थानं हा खेळ तुम्ही आनंद म्हणून बघा, एकमेकाची जिरवण्यासाठी नाही। बैलगाडी क्षेत्र किंवा याच्यामुळं अनेक गोवंश जगला जातोय, अनेक खिल्लार गायी वाचू लागले, शेतकऱ्याच्या दारात खिल्लार येऊ लागल्या का तर ही खोंड विकू लागली किंवा या बैलगाडी शर्यतीमुळं खोंडांना किमती येऊ लागल्या, त्यामुळे शेतकरी गायी सांभाळू लागला। शेतकऱ्यांचा खेळ आहे, शेतकऱ्यांचा खेळ राहू द्या। एक सत्य परिस्थिती आहे, काय लोकांना लागल बोललेलं, पण खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्यांचा खेळ आहे आणि त्या खेळाप्रमाणे खेळू द्या। आणि ईर्ष्या नको जीवनात, ईर्ष्या काय, तुम्ही जिंका, बैल आहे हो, तो बैल आहे, आज हारला तर उद्या जिंकणार आहे। आणि जर तुम्हाला एवढंच वाटतंय तर मालकांची शर्यत लावा। बैल हारतोय ना, बैल हारल्यानंतर डबल तुम्हाला जर एखादी शर्यत करायची असेल तर मालकांची लावा। स्वतःमध्ये किती दम आहे, स्वतःमध्ये किती गट्स आहे हे कळेल। धन्यवाद।